दारावर तुळशी पत्र ठेवलं आणि म्हणून ही शिवसेना मोठी झाली। आणि म्हणून आज शिवसेनेची भूमिका, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय। आणि खरं म्हणजे आज पाऊस परत येतोय का काय रे? आणि म्हणून आज आपण एक शिवसंकल्प करायचा आहे, एक निर्धार करायचा आहे की या ठिकाणी आपला शिवसंकल्प आहे की शिवसेना मजबूत करायची, संघटना मजबूत करायची, बाळासाहेबांचं तत्व आणि विचार जीवापाड जपायचं। काय काळजी करू नका, एवढ्या पावसाने आपण घाबरणारे डरणारे कार्यकर्ते नाही आहोत। आणि म्हणून माझ्या माता भगिनी इकडे आहेत। खरं म्हणजे या राज्यातल्या सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, माझा तरुण, याला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आपला शिवसंकल्प हिंदुत्वाची शान राखण्याचा आहे, शिवसंकल्प आहे राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा। त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे माननीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा। कारण आणि आपला शिवसंकल्प आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा। कारण या देशाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने एका उंचीवर नेऊन ठेवलंय। काही लोक म्हणतात की आमची इंडिया आघाडी, अरे इंडिया आघाडीमध्ये आता राहिलंय काय? एक मोदीजींच्या समोर एवढे सगळे एकत्र आले होते, परंतु एक पंतप्रधान पदाचा उमेदवार ते ठरवू शकले नाहीत। 10 तोंडी रावणाचं लंका या ठिकाणी आपण गोळा केली, परंतु एक एक त्याच्यातून बाहेर गेले। आता मला वाटतं ही आघाडी, ही इंडिया आघाडी ही बिघाडी झालेली आहे। आणि यामध्ये आपल्याला एकच सांगेन की या देशाला आदरणीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदीजींशिवाय पर्याय नाही। त्यांनी म्हटलंय अब की बार 400 पार, तर महाराष्ट्रामध्ये अब की बार 45 पार हे आपल्याला भूमिका घ्यायची आहे। आणि म्हणून पाऊस वर्षाव होतोय, पण मी एवढंच सांगेन की हा पाऊस देखील आपल्या सभेला आशीर्वाद द्यायला आलाय। मगाशी येऊन गेला काय? स्वागत करायला आलाय। आणि म्हणून मी आपल्या सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे। गेले 50-60 वर्षात या देशात काँग्रेस सरकारने केलेले घोटाळे आपल्या समोर आहेत। गेल्या 10 वर्षात या देशामध्ये प्रगती आणि विकासाचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आपल्या समोर आहे। मागच्या वेळेस घोटाळे, एवढे घोटाळे झाले, आता चारा घोटाळा, 2G घोटाळा, किती घोटाळे झाले, परंतु 10 वर्षात मोदीजींना एकही डाग लावण्याची हिम्मत कोणी केली नाही। अशा प्रकारचा कारभार मोदीजींनी केला। आणि म्हणून आज आपण केलेलं जे काम आहे, हे काम आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। यामध्ये कट, कमिशन आणि करप्शन या बुडालेल्या काँग्रेसला धडा शिकवायचा आहे। आणि म्हणून आज आपल्याला विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायची आहे। आज मगाशी पाहिलं की आमदार आपले आशिष जयस्वाल यांनी किती VR, ODR, नवीन इनोव्हेटिव्ह शासन आपल्या दारी सारखं आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारची नवीन संकल्पना आणली। खासदारांनी देखील अनेक उपक्रम या ठिकाणी केले। आणि म्हणून हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकवला। यासाठी मी आमदार आणि खासदार दोघांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि त्यांना निवडून देणाऱ्या
तुम्ही सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. कारण आता लवकरच आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा या रामटेकवर फडकवायचा आहे, एवढंच आपल्याला मी सांगतो. आणि आपण जे आपल्या सरकारने केलेलं काम जे आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करा. रोज उठसूट आरोप करतात, त्यांच्यावर आपण लक्ष देण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांच्याकडे आता काम राहिलेलं नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्या छातीमध्ये धडकी भरलेली आहे. आज मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरतोय, आपले मंत्री स्वतः रस्त्यावर उतरतायत, उपमुख्यमंत्री रस्त्यावर उतरतायत, लोकांमध्ये जात आहेत. मला आठवतंय आपलं अधिवेशन होतं त्यावेळेस पाऊस पडला अवकाळी, आणि आपण कुठं गेलो होतो पाहणी करायला, निमखेडा आणि त्या ठिकाणी आपण गेलो. कारण शेवटी शेतकरी बांधावर होता, शेतकरी शेतात होता. हा मुख्यमंत्री घरात बसून काम करणारा नाही, रस्त्यावर उतरून काम करणारा आहे, शेतकऱ्यांशी संवाद साधणारा आहे, माझ्या कार्यकर्त्यांना भेटणारा आहे, त्यांच्याशी बोलणारा आहे, फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जे काम करताय, आज राज्यात सर्वांगीण विकास होतोय, जे सरकार काम करतंय त्या सरकारला साथ देणारा या महाराष्ट्रातला मतदार आहे. आणि जे घरी बसतायत त्यांना कायमचं घरी बसवणारा हा मतदार महाराष्ट्रातला आहे, हा मतदार सुज्ञ आहे. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा त्या आरोपाने उत्तर नाही, तर एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल, एवढं मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि माझ्यावर देखील रोज उठ सूट आरोप चालू आहेत. काय दाढी खेचून आणली असती, ही का हलकी आहे का दाढी एवढी? दाढीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. मी कोणालाही आडवा जात नाही, परंतु मला आडवा आलं तर मी सोडतही नाही, कारण बाळासाहेबांची आणि दिघे साहेबांची शिकवण आपल्याला आहे. अन्याय विरुद्ध पेटून उठा. जिथे अन्याय दिसेल तिथे सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभे राहा.